नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये आपण यमुनोत्रीचा कठीण भाग बघत आहोत. मी ठरवलेले होते की पायी जायचे, पण काही प्रकृती अस्वास्थ्यामुळे मला डोली करणे भाग पडले. कारण घोड्याची मला स्वतःला भीती असल्यामुळे मी डोलीचे मार्गक्रमण करत आहे. 1.5 किलोमीटरपर्यंत चालण्याचा मी प्रयत्न केला, पण मला व्हर्टिगोचा त्रास सुरू झाल्यामुळे नाईलाजाने मला डोली करावी लागली. डोली करताना त्यांचे कष्ट बघवत नाहीत, त्यामुळे मनाला वेदना होतात. पण खऱ्या अर्थाने ही अवघड यात्रा आहे, याचे प्रत्यंतर कालपासून येत आहे. अरुंद मार्ग आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता. अगदी छोटासा पायवाट आहे. या बाजूला खळखळ वाहणारी यमुनोत्री आणि या बाजूला उंचच्या उंच डोंगर. या ह्याच्यातून फक्त एवढ्याशा मार्गावरून घोडे अवघड तीर्थयात्रा. तरीही कधी कधी वाईट वाटते की आपण आपला फिजिकल फिटनेस मेंटेन केला नाही. माझ्यापेक्षाही वयाने मोठे असलेले लोक पायी जात आहेत, त्यामुळे ही तीर्थयात्रा करायच्या आधी माझे सगळ्यांना सांगणे आहे की स्वतःचा फिटनेस प्रचंड वाढवा. तर ही तीर्थयात्रा विनासायास करता येईल. एकाच रस्त्याने घोड्यांचे जाणे येणे, माणसांचे जाणे येणे, यामुळे इथला रिस्क फॅक्टर जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे. कारण कोणाला धक्का लागलेला सांगता येत नाही. कारण प्रत्येकजण लवकर जायच्या तयारीत असतात. खाली पूर्ण ओलसरपणा आहे. वरून नैसर्गिक धबधब्यांचं पाणी येत असते. कालपर्यंत इथे गर्दी कमी होती. परवाच्या ढगफुटी आणि लँडस्लायडिंगमुळे रस्ते पण बऱ्याच खचलेले आहेत. त्यामुळे मनामध्ये एक धडपड नक्कीच येते. पण देवावर विश्वास ठेवून ही यात्रा करणे अत्यंत गरजेचे आहे. याचा प्रत्यय वारंवार येतो. मनामध्ये निढळ श्रद्धा, देवावरचा विश्वास आणि आपल्याला घेऊन जाणारे हे सेवक यांच्यावर ठेवलेला विश्वास, यामुळे ही यात्रा सुखकर आणि सुलभ व्हायला मदत होते.